रहमतुल्लाहि व बरकातुहू. कैशी हाव? उम्मीद करता हाव बेस असाल. अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहोत तुमच्या दुआनी अल्लाहच्या फजलो करमनी. काय बात खबर? बात खबर बेसच असेल. उम्मीद ते करता होच हाव बेस हाव. मगून तुम्ही यायला हो ना व्हिडिओ बघियाला. आज कन्नोनी इरादो केला नाही. रोड काय बोलतात त्याला? रोट रेसिपी. अहो मोरमाचे रोट. कोलतारवाल्यांचे मोरमाचे रोट. 1 पायल्याचे, 2 पायल्याचे, 5 पायल्याचे. पहिलीची माणसं करियाची. आपल्या कोकणात माझी मम्मी पण 3 पायली 4 पायलीची आपल्या रोट कोकणात बनायची. सगळ्या की रोड बनतात अल्हम्दुलिल्लाह. ते आता कन्न तुम्हाला सगळा ही रेसिपी कशी बनते, त्याला काय काय घेतला नाही, काय काय घेते ती सगळा दाखवेल तुम्हाला. आणि मग आम्ही त्याचा प्रिपरेशन झाला की मग किती घंट्याने बनवशील, सकाळ की रात्री? निदान 24 तास तरी त्याला मी पिठाला भिजत ठेवीन. ठीक आहे. आता मी प्रिपरेशन करून त्याला आटा गुंतून ठेवीन आणि ह्याच टायमात सकल मी इन्शाअल्लाह रोट बनवायला. चला मग सुरू करूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. काय चाललंय? मशीन रेडी करताय मीटर. क्या बात है, क्या बात है. येस माशाअल्लाह, एकदम आसान तरीका. आता बघा, रोट बनवायच्यासाठी आमच्या कोलतारचे रोट पुऱ्या दुनियात, पुऱ्या सगळ्यावर गावोगावला मी बोलू शकीन. रोट सगळ्यावर बनतात आणि सगळ्यांची थोडीफार रेसिपीतला फरक होते. कोण कच्ची इन्ग्रेडियंट जास्ती घेते, कोण कमी घेते. तर आमची इन्ग्रेडियंट काय कोलतारवाल्यांची ती बघा. मी घेणार आहे 1.5 किलो. ही बघा लापशी रवो आहे, ज्याला की गव्हाचं रवो बोलताव ना आपण, त्याला लापसी रवो बोलताव. तो मी 1.5 किलो घेतलोय. 150 मतलब 150 ग्राम गव्हाचं पीठ घेतलाय. आता 1.5 किलो रवो आहे, त्याला मी कमीत कमी 14 कवटा घेतली तर. आणि त्यातल्या जितकी कवटा घ्याल तितका ती टेस्टी बनते. मी 14 कवटा घेतली तर 12 पण घेऊ शकलो असतो, पण मी 14 घेतली तर राईट. आता त्याला आणखीन काय चीज लागणार आहेत ते बघून घ्या. मीठ ते बेसिक चीज आहे, तिथे हर चीज येतच जाते, मीठ आहे. त्याच्यानंतर आहे ही जेव्हा रोट रेडी होतील ना, त्यावर गार्निशिंगच्यासाठी ही आहे खसखस आणि ही ड्रायफ्रूट म्हणजे बदाम, आल्मंड. हा ही ते मतलब त्याच्या गार्निशिंगला जाणार आहे. इलायची पावडर आहे. त्याच्यानंतर मेन रोल जो आहे तो देसी घीचा आहे. तुम्ही देसी घी घ्या, तुम्ही डालडा घ्या, तुमच्यावरती. हे मी देसी घी घेणार आहे आणि देसी घी ही कमी आहे. मी काढलोय ना डब्यांशी, मी आता काढीन आणि हातला टाकीन. किती टाकणार तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर हे मी रोट बनवणार आहे, ते गोड्यांचे रोट असणार आहे. गोड आहे नाही बघा, मस्त बढिया क्वालिटीचा चॉकलेटी आणि असा कालसर गोड आहे आणि खुशबूदार आहे. त्याचा मी मेजरमेंट घेतला आहे 1.5 किलो सोजीला 1.5 किलो मी गोड घेतला आहे. आणि आता चला प्रिपरेशन आपण करूया. सगळ्यात पहिले मी कवटा फोडीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. पहिला कवट आहे ती मी टोपात फोडलाय आहे, ती बेस निघालाय. आता बघा, कवटा आपण सगळी एक सोबत नाही फोडायची. एक वाटी घ्यायची किंवा काही पण एक तुम्ही बासन घ्या सेपरेट आणि त्यातला 1 बाय 1 करून कवटा फोडा. का की एकाच कच्चा जर कवट खराब निघाला ती बाकीची सगळी कवटा खराब होतील आणि फेकण्यात जातील. तर मी ही दुसरा कवट आहे साईडला एका वाटीत फोडताय आहे. माशाअल्लाह, हे पण कवट बेस निघालोय. चला ऐसा करून 1 बाय 1 सगळी कवटा आपल्याला फोडून घ्यायची आत. अरे वाह, माशाअल्लाह, क्या कलर है, माशाअल्लाह माशाअल्लाह. देखिए, एक एक करके सारे अंडे फोड़ दिए गए हैं. अब 2 बचे हैं. माशाअल्लाह, सब अंडे को चेक करके कनो ले रही है ताकि हाँ कुछ खराबी ना हो. अलग से फोड़कर दिया जाता है. माशाअल्लाह, आप लोग भी सोचते रहेंगे ना डायरेक्ट बड़े अंडे में इसमें टोप में कन्नों ने 1 अंडा फोड़ दी. तो वो फोड़ी ऐसी कि आप लोगों को थोड़ा एक्साइट क्या बोलते हैं उसको, हैरान होने के लिए है. चला आता आपलं गेम स्टार्ट करूया. मी याला गेमच बोलीन का की मजा येते ही सगळा करियाच्यासाठी प्रिपरेशन करियाला. स्टार्ट करूया. मी बीटर चालू करताय.
सरातला त्याला बीट करायचा आहे. मशीन थोडी फास्ट करीन. पहिलेच्या जमान्यातल्या जसे की आम्ही लहान होतो तेव्हा आमची मम्मी लोक, आमची पुराणी जी पण लोक आहात, बुजुर्ग लोक, ती लोक रोट कशी बनवायची, मोठा थाल घ्यायची आणि मोठ्या थालातला कवटा सगळी फोडून या हतेलीनी अशी हतेली दाबून दाबून अशी फेटायची. जेव्हा की ही तवा हँड बिटर किंवा मशीन बिटर होते नाही, आणि होते पण ते खूप लिमिटेड लोकांची अशी याची, एकाच दुसऱ्यांची अशी याचे. ते तमाम बायका काय करायची, थालातला हे पूर्ण प्रोसेस कवटा फेटायचा किंवा तूप फेटायचा. मी बघलेलो नाही बिटर. ही बिटर आता निघाली आहेत, एक 10 वर्ष नाही होती तेव्हा पण बिटर होते, पण आता सगळ्यांच्या जवळ बिटर राहिला, त्यांनी हर चीज बनवायला आसानी होते. तर आता ह्याला आपण बेस फेटून घ्यायचा आहे. आता ह्यातलं आपण तूप टाकायचं आहे. याचा ठेवता. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तूप घेऊया एक मस्त पैकी, जवळ ही 100-150 ग्राम तूप असेल. ही मोठा स्पून आहे. हा मोठा लार्ज स्पून आहे. आणि हे मी 2 चमचे घेतले त्यात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 2 चमच्यातला ही औरा गेला आहे. ही औरा तूप आता उतरला आहे, म्हणजे औरा डब्बा मी तूप घेतलो आहे. आणि त्याला बेस सरातला आता मला ह्यातला तूप पण फेटून घ्यायचं आहे. तूप आणि कवटा कवट द्यायला मग मस्तपैकी फेटून जायला कमीत कमी 10 मिनिटं मी फेटलो आहे. कवटातला देसी घी टाकून फेटलो आहे. आता मी ही जी गोड आहे ना, ती बारीक आम्ही क्रश करून घेतला वाव, ती आता थोडा करून टाकीन. आणि ती पण आम्ही आतला फेटून घेणार आहोत, बीट करून घेणार आहोत. आहिस्ता कलर चेंज होलेला आहे कवटाचा. हो, गोडाचा रंग येईल. आता गोळाचा रंग येते. आणि हकीकतला आम्ही जे बनवायची ना, आमची मम्मी रोट बनवायची, त्याचं कलर यायचं मस्त डार्क कलर यायचं, लालसर चॉकलेट यायचं. रोडचे डार्कच असतात नाही कलर. कोण फिके पण एकदम कलर असतात त्यांचे, पण आपल्याला डार्कच लागते. माशाअल्लाह. जवळ 10 मिनिटात येतात. हा कंटिन्यू मी फेटताय आहे, बीट करताय आहे. कवट, गोड आणि तूप हे 3 चीज मी 10 मिनिटाची फेटताय आहे. कवटाचा कलर एकदम चेंज येतो. जबरदस्त. मीठ टाकूया. मी माझ्या हिशोबाने टाकताय आहे. अर्धी टीस्पून मीठ घेत आहे मी. आणि अर्धी टीस्पून इलायची पावडर आहे. आता ह्याला पण आपण बेस मिक्स करून घेणार आहोत. लोक व्हॅनिला एसेन्स घेतात, केवढा एसेन्स घेतात पता नाही, काय कसले एसेन्स घेतात. आणि मला सांगा तुम्ही पहिल्यांदा कसले एसेन्स टाकायची माणसा, पहिल्यांदा सगळ्यात होता नाही होता. आणि मी बनवत आहे पहिलेवाले रोट, जे की आमच्या लहानपणी आम्ही खायची, तेव्हा कसले एसेन्स वगैरे नाही होते, पण इलायची ते हमेशा, इलायची ही रहने की, इलायची जायफल ही हमेशा अशी है आणि हमेशा रेल सुद्धा.
पण एसेन्स वगैरे मला नाही पसंत पडत. हां, खाली केक रेसिपीतला एसेन्स लागते. तर मी यातला 1000 बाजार काही करणार नाही आहे. गटरम गटरम काही नाही, खाली इलायची पावडर आणि मीठ आहे. चला, बॅटर रेडी झालोय. त्याच्यातलं आता आपण गव्हाचो कण, ह्याला आम्ही कण पण बोलताव आणि लापशीचो रवो पण बोलताव. तर आता आपण टाकूया. पहिल्यांदा थोडं टाकलो आहे. थोडं टाकून याला मी मिक्स करणार आहे. माशाल्लाह, रोट बनने के बाद खाने को मजा आएगी इंशाल्लाह. अतिशय खुशबू अच्छी आ रही, इलायची डाली, असली घी डाला हुआ है. माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह ताला खाने में बरकत दे, आमीन. जायका दे. हमारी दुआ है, आप सब भी दुआ कीजिए. आमीन. आता बाकीची बचलेली आहे कण आहे तो पण टाकताय आहे. शाबाश. असंच मिक्स करून घ्यायचं होय. आणि तैसाच थोडा थोडा करून आपण त्यातलं पीठ पण टाकायचं आहे. बघा, आपल्या रोटाचा बॅटर किंवा रोटाचा पीठ बोलू शकता तयार झाला आहे. आणि जी मी गव्हाचा पीठ घेतलो होतो त्यातल्या थोडीशी क्वांटिटी अजून गव्हाच्या पिठाची लागली आहे, कारण परफेक्ट मेजरमेंट नाही होता ती. आणि त्यातला थोडा आणखीन पीठ मी मतलब तवराच पीठ अजून ॲड केलो आहे. पाव किलो. हां, पाव किलो ऐसा पीठ आणखीन ॲड केलो आहे. आणि बघा, मी एक मोस्ट इम्पॉर्टंट बात बोलायची दीदी. आणि दुसरी तुम्हाला मी एक बात बोलूया, इसरली, सॉरी फॉर दॅट. लापशी रवो जो मी घेतलो होतो, आपण जो दुकानाची लापशी रवो घेताव ना, तो एज इट इज नाही घ्यायचोय. त्याला मिक्सरला आपण परत लावियाचो आहे आणि बारीक करियाचो. बरोबर. कारण जर तुम्ही मिक्सरचा रवो मतलब तो रवो अक्को घेतला तर मग तो रोट शिजणारच नाही तुमचे. कारण ते कणी दाणू असते ना, जाड होतं दाणू तैसोच रेल, तो आपल्या कवटातला भेदणार नाही आणि रोट खावतो कटकटीत लागतील तुम्हाला रव्यासाठी. तेव्हा मग मी त्याला मिक्सरला बारीक करून घेतलो आहे, जसं आपण सांडण्याचं कण घेत आहोत. ओके. आणि आता ह्यो बॅटर तयार झालोय. आणि तयार झाल्याच्या नंतर रवो जो आहे तो शिजियाच्यासाठी आतला मतलब मेल्ट होयाच्यासाठी मी आतल्या नंतर पाणी टाकीन. बघा, हा मी चिमची भिजवून घेईन आणि आतला असं होल करीन आणि होल करून त्यात थोडं पाणी टाकीन. सेम प्रोसेस, नाहीतरी 3 ते 4 जागेवर मी असं पाणी टाकीन. म्हणजे कसं ही पाणी आत भेदेल आणि सकल सुबापर्यंत पीठ पुरा रेडी होईल. आणि आंचो जो कण आहे तो शिजल्यासारखं होईल, नरम नरम, आणि रोट मस्त येतील. जबरदस्त रोट येणार केकासारखे. तेव्हा व्हिडिओ फुल वॉच करा आणि माझी रोट रेसिपी कशी वाटली आहे ती नक्की म्हणा. इंशाल्लाह सकल घेऊ मी बनायला. त्याच्यानंतर ही तुम्हाला सांगली नाही, बदाम हात गार्निशिंगसाठी आता ह्याला मी पाण्यात भिजत ठेवीन आणि ह्याचे पातळ काप काढीन. बदाम भिजला की त्याला कापिया बेस पडते, त्याचे पातळ काप करून त्यावर मग सगळं आपण गार्निश करू. व्हेरी गुड. चला मग कथे नको जाऊ. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू. आज आपलो सेकंड डे आहे आणि सेकंड डेची पण मगरीब होऊन गेली आहे. रोटाचा पीठ आपण लावून ठेवला होता आणि ती पीठ आता फुगला आहे बेस तरातला, मस्त बॅटर त्याचं झालेलं होय. आता आपण रोट भुजिया घेऊया. ती पण चुलीवर भुजियाचं आहे. मगून आता आम्ही मंगील डाळ आमच्या आईला भाव आणि चुलीवर रोट भुजून दाखव. चला इंशाल्लाह या.
बघूया आपण फटाफट काय करूयाचं आहे. सगळ्यातला पहिलं तर ही पीठ झैलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी त्याला हात घालून एकजा करीन. बघा ही पीठ ऐसा होते, ऐसो यो गोलो होया पाहिजे. माशाअल्लाह ज़बरदस्त वाला बैटर रेडी है. ही ऐसा करायचा पहिले हँडवॉशनी हात आपण बेस धुवून घ्यायचा, बेस त्याला धुवून घ्यायचे हात. मग Right. करायचा. त्याच्यानंतर आता थाल्याला आपण तेल लावायचं आहे. थाल्याला मी पहिल्या तेल लावून घेईन. सगळ्यावर तेल लावा, तूप लावा, तुमची इच्छा असेल तैसा करा. हां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता जी आता मी हाताला जरासं तेलाचं थेंब घेईन आणि ह्याचे गोले बनवीन. मतलब असं एक बॉल घेईन आणि ह्यावर कसे थापियाचे असतात, रोट थापियाचे असतात. ते बेस गोल हा बनायचे. असे गोल गोल शेपला रोट थापियाचे. हा माशाअल्लाह. आमची मम्मी करायची तो मला तर याद येलो. तर एका कोण्यातच घेतलं ना. माशाअल्लाह. नाही ते खेळतात ना. मंदोमन घेतली. किती 4 करशील एकसाथ काय 2 की 3? बघूया ते किती बैसतात. नाही आणखी ह्याच्याहून जास्ती नाही पाहिजे ना नाही आपले. बैसणार, जास्ती नाही बैसणार. नाही नाही, हा पाहिजे रोट ना. काय गोल असतात जी रोज गोलच बनतात. आणि ह्यावर कराल हा कनो. रोट थापून जाईल येतात. अरे वा दाखवा. त्यावर अरे वा माशाअल्लाह. अल्लाह ताला खैर व बरकत दे. त्यावर आता मी खसखस शिपताय आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. गावठी लाईफ गावठी तरीक्याने बनवतो आहोत आम्ही. माशाअल्लाह. कंक्रीट के जंगल से दूर. आता हातलान बदाम पिस्ता आम्ही लावू. पिस्ता नाही आहे, ओनली बदाम आहात. बदाम ओनली बदाम. पिस्त्याची गरज पण नाही, बदामच लावायचे लावायचे पहिली माणसा. मी ही का रेसिपी बनवतोय व्ह्युअर्स माहिती आहे तुम्हाला दाखवायचा. ते आहे माझं कारण हेतू आहेच. पण माझ्या बचपनच्या दिसातलं मी लावटलो आहे. कारण आमची मम्मी बनवायची ना तेव्हा आमची मम्मी कसा पीठ सुबाच्या टायमात लायाची आणि जेव्हा पण बनवाय घ्यायची तेव्हा रात अशी याची का सगळी आम्ही बच्चीनी जियाची. मम्मी सुकूननी रोड बनवायची. आणि ते पण रोड किती बाई 2 पायली 2.5 पायली 3 पायली असे रोड. का की आमच्या गावातला एक रिसम होती की मोरमाच्या 12व्या दिवसा वाटते फात्या व्हायची मोरमाची रोटावर. आणि आमच्या गावात सगळी जणं बनवायची आणि ना सगळी घरोघरी 2-2 3-3 रोट आपल्या हैसियत प्रमाण वाटायची. तर माझी मम्मी पण मोप सारे बनवायची आणि मग आम्हाला सुबाला उठून लायाची. काय जा बाय फलानीच्या घरात देस 2, तिकडे देस 4, तिकडे देस 8 ऐसा करून जी मजा यायची ना आम्हाला की इचरू नको. आणि त्याच्यानंतर मग ऐसे चुलीवर ठियाचा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हां आता ही चुलीच्या खालती एकदम जास्ती आग नाही ठेवायची आपल्याला. आता मी ही ठेवलू का नाही ह्यो थालो मारणार आहे आणि ह्या थाल्याच्या वरती पण मला आग ठेवायची होय. बाबा बघूया जरा आग टाका. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. या अल्लाह. कर सभी का भला. आमीन. अल्लाह अजीम करेगा भला सबका. आता बघा ह्याला आपण 20 मिनिटापर्यंत ऐसाच सोडायचा आहे चुलीवर आणि वरती हवे थोडी इंगल टाकून द्यायच्यात ताकी ह्या चीजेला अलटीपलटी नाही मारला जात. ही चीज खाली एक बाजूनी शेकली जाते आणि वरती थाला ठेवून इंगल ठेवला की वर्षी आपोआप त्याला इंगलाची ऊब लागते, भाप लागते. आणि आपण 20 मिनिटाच्या नंतर चेक करूया. आता तुम्ही बोलाल की तुमची भट्टी हय आणि भट्टीत का नाही टाकलाव. तर हो भट्टी हय आणि भट्टीत ह्यासाठी नाही टाकला वाव ते भट्टीतलं हीट मोप होते कारण ती पॅक असते ना, मोप पॅक असते. त्याच्या वजाने कसं आहे ना भट्टीतलं 15-20 मिनिटाला 5 मिनिटातच कोळशे होतील त्या हे आणि आतला मग ते कच्चे राहतील. तेव्हा मग मी चुलीवर ठेवला आहे. दुआ करा की भट्टी बेस निघेल ह्याची इन्शाल्लाह. बस काय आणखी पाहिजे. टाकला तरी बेसय.
हालत बघा, चुलीशी बसून हालत बघा काय झालीये. कारण खालती आग आहे, वरती आग आहे. आणि मंदी काय आहे बघा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मंदी रोट आहे. अल्लाहू अकबर कबीरा. माशाल्लाह बघा माशाल्लाह मी तुम्हाला आता माशाल्लाह. सांगताय, मला ती ही द्या. काय देऊ? चिमचो हतेचे. हा. 20 मिनिटं मी तुम्हाला बोललो होतो ठेवीन, पण मी 20 मिनिटांनी खोललो होतो. ते जरा रोड लाल नाही होते, व्हाईट होते. तर मी परत त्याला 5 ते 6 मिनिटं ठेवलो आहे. तर आता बघा ते लाल परत झाले नाही आणखी घेतली आणि माशाल्लाह ठेवूया. झाले का त्याचा कलर पाहिजे हो. त्याचं झालोय हय. काली बिली पण घेतली काळी. ऍक्च्युली ते जरा आता बघूया, आता सोडवायला थोडी दिक्कत आहे. सोडवता आणि मी तुम्हाला दाखवता. बघा जवळशी बघा, हे रोड हात जवळशी. माशाल्लाह. माशाल्लाह थोडं खालती घे. अरे वा माशाल्लाह. माशाल्लाह ओ वाव सो स्वीट. गुड माशाल्लाह रेसिपी. ओहो क्या बात माशाल्लाह. है. अभी इसी तरीके से ये थोड़ा ठंडा होएगा तो रोड निकलेंगे इसके. हाँ. अभी ये रोड है देखिए, ड्राई से फ्रूट. ये रोड है. माशाल्लाह. काय खुशबू येतोय है. माशाल्लाह. ही बघा ही बघा ही बघा. माशाल्लाह भाई माशाल्लाह जवळशी दाखव. माशाल्लाह. तो वाव. मैं तो रुक नहीं सकता भाई, अब मैं किधर रुक सकती हूँ. मैं तो रुक नहीं सकता. माशाल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अकीबा आमला का चालताव माशाल्लाह. आमला का चालताव देखिए हम लोग कामयाब हो गए रोड में. रोड बन गए. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. इलेक्शन आया इसके लिए रोड बन गए. तमाम तारीफ अल्लाह की है, मेरे अल्लाह सुब्हान व तआला की है कि अल्लाह ने इसमें मुझे सक्सेस दिया. और बड़ी मेहनत के बाद बहुत बढ़िया चीज़ हाथ लगी है, बहुत सालों के बाद. तो अभी खाइए. हे बघा यात रोड. आता कन्नोनी पुरा प्रोसेस तुम्हाला दाखवला नाही. कन्नो काय मी पण सोबत होतो तिच्या, पण सगळी कन्नोची आयडिया आहे. मी ओनली असिस्ट आहे ना. ते याच तरीकेने तुम्ही पण बनवायची कोशिश करा. ओव्हनला पण बनवू शकता हो तुम्ही. हां जरूरी नाही चूल, आम्ही चुलीवर बनवलं. ओव्हनला पण बनवू शकता. मोस्ट टेस्टी शक्य राहिलेतात ते. तुम्ही लोक ट्राय करा आपल्या आपल्या घरात. हां आणि अशीच खावा. माशाल्लाह. कोकण की दुनिया 2324 इसके ऊपर इंशाल्लाह आपको कुछ नया नया करके हम दिखाएंगे और आप लाजिम एंजॉय करेंगे. ऐसे ही बने रहिए. कन्नो अल्लाह हाफिज. अभी टेक ज्यादा केयर. बात करने कुछ है नहीं. दिलीप भाई जा रहे हैं मुंबई में, उनको हम लोग अलविदा करने जा रहे हैं. उसके बाद में बाकी का रोड हम लोग रेसिपी बना रेडी करेंगे. और टिल देन अल्लाह हाफिज, बाय बाय.